हॅलो. आज क्विक मॉर्निंग स्किन केअर रुटीन आपण करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी माझा फेस वॉश करून घेतलेला आहे. तुम्ही कोणताही फेस वॉश वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेप येते ती म्हणजे टोनरची. तर टोनरमध्ये तुम्ही रोज वॉटर पण यूज करू शकता किंवा कोणताही तुम्हाला जो आवडतो टोनर, जो सूट होतो तुमच्या स्किनला टोनर, तो तुम्ही यूज करू शकता. इथे मी डाबर गुलाबरीचं रोज वॉटर घेतलेलं आहे. ते मला खूप चांगलं सूट होतं आणि माझी ऑलरेडी एक बॉटल संपलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतर टोनर अप्लाय करून झाल्यानंतर मी ते थोडंसं फॅनने वाळवणार आहे. तर हा पोर्टेबल फॅन आहे 24 एनर्जीवाला. ठीक आहे. तर हे वाळवून झाल्यानंतर सेकंड स्टेप येते ती म्हणजे सिरम. तर इथे मी गार्नियरचं व्हिटॅमिन सी सिरम घेते, ब्राईट कंप्लीट रेंज मधलं. ठीक आहे. तर बघताय तुम्ही, तर ऑलरेडी माझी बॉटल ही संपलेली आहे. एवढा मी हा यूज केलेला आहे आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. आता मी ते जुगाड करून थोडंसं ते काढून घेतलंय आणि खरंच खूप छान सिरम आहे हा. तुम्ही पण यूज करा, तुम्हाला नक्की इफेक्ट जाणवेल. त्यानंतर मग सिरम अप्लाय करून झाल्यानंतर मॉइश्चरायझर. तर पॉन्ड्सचं इथे मी लाईट मॉइश्चरायझर यूज करते. तुम्हाला जो सूट होईल, तुम्हाला जो आवडेल मॉइश्चरायझर, तो तुम्ही इथे वापरू शकता. ठीक आहे. तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतरची स्टेप आपली येते ती म्हणजे सनस्क्रीन. उन्हाळा चालू आहे तर आपण सनस्क्रीन स्किप करू शकत नाही. तर इथे मी निट्रोजेनाचं सनब्लॉक SPF 50 PA 4 टाइम प्लस प्लस हे मी ते यूज करते. तर सगळीकडे सनस्क्रीन लावायचं आहे, फेसला, नेकला आणि हो, कानाला लावायला अजिबात विसरायचं नाहीये सनस्क्रीन. तर सगळीकडे मी आता हे असं लावून घेते. सनस्क्रीन नंतरची स्टेप आहे लिप बाम. तुम्ही म्हणाल आता तर उन्हाळा चालू आहे, मग लिप बाम कोण लावतं? मी लावते उन्हाळ्यामध्ये लिप बाम, कारण माझे लिप्स खूप ड्राय आहेत. म्हणून मी वर्षाचे 12ही महिने लिप बाम लावतच असते. आता ही स्टेप स्किन केअरची नाहीये, ही स्टेप माझी आहे. मला ना, आपण ते जे पूजेला वापरतो ना अत्तर, ते मला खूप आवडतात. माझ्याकडे परफ्युम्स पण आहेत, पण मला अत्तर हा खूप आवडतो. ही पण बॉटल आता संपत आली आहे, एवढूसच राहिलंय. बरं, अत्तर सोडून जेवढे पण प्रोडक्ट्स आपण वापरले ते सगळे तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील आणि ऑफलाईन पण मिळतील.